हॅलो. तर आता फर्स्ट टू प्रॉब्लेम तर आपण सॉल्व केले. आता थर्ड प्रॉब्लेम. ओके, आता थर्ड प्रॉब्लेममध्ये काय दिलं आहे? कोमल अँड मीनल आर पार्टनर्स. ओके, कोमल अँड मीनल कोण येतात? दोघी पार्टनर्स इन मेसर्स के एम एंटरप्राइजेस. ओके, हे काय त्यांच्या फर्मचं नाव आहे, मेसर्स के एम एंटरप्राइजेस. ओके, दे हॅव स्टार्टेड बिझनेस. कधी स्टार्ट केला त्यांनी बिझनेस? 1 एप्रिल 2018. ऑन विच डेट दे कॉन्ट्रीब्यूट 2 lakh इच ॲट देअर इनिशियल कॅपिटल. त्याने काय सांगितले? दे कॉन्ट्रीब्यूट. ओके, बॅलन्स दिला आहे का ओपनिंग? नाही, त्यांनी काय दिलं आहे? कॉन्ट्रीब्यूट केलं. किती कॉन्ट्रीब्यूट केले? 2 lakh इच. ओके, इच म्हणजे काय? प्रत्येकी 2 लाख. म्हणजे मिनल, कोमल अँड मिनल दोघींचं कॅपिटल किती आहे? 2 lakh ॲज देअर कॅपिटल. त्यानंतर कोमल विड्रॉ 40,000 अँड मिनल विड्रॉ 20,000 फॉर पर्सनल यूज. पर्सनल यूज म्हणजेच काय त्याला म्हणतो आपण? ड्रॉइंग. बिझनेसमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले तर कॅपिटल आणि विड्रॉ केले तर ड्रॉइंग. मग त्यांनी काय सांगितलं? कोमलने किती विड्रॉ केले? 40,000 अँड मिनलने किती विड्रॉ केले? 20,000. हे काय झालं? त्यांचं ड्रॉइंग झालं. त्यानंतर इंटरेस्ट ऑन कॅपिटल इज अलो 15%. इंटरेस्ट ऑन कॅपिटल किती सांगितलं आहे? 15%. अँड इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग किती सांगितलं आहे? 2%. ते ड्रॉइंगची डेट दिली आहे का इथं? नाही दिली. मग जर ड्रॉइंगची डेट दिली नसेल तर आपण किती मंथचं घेतो ड्रॉइंग? ओनली 6 मंथचं, म्हणजे हाफ इयरचं. त्यानंतर कोमल इज एंटायटल टू गेट सॅलरी. ओके, कोमलला काय माहिती आहे? सॅलरी किती? 1200 पर मंथ. ओके, कशी मिळते सॅलरी? पर मंथ. मग त्याला आपण इंटू काय करणार? 12 करणार. अँड मिनल इज अलो टू गेट कमिशन 5%. कमिशन किती माहिती? 5%. कशावरती? नेट सेल्स. आणि पुढं काय दिलं आहे? ड्युरिंग द इयर नेट सेल्स इज ₹3 lakh. नेट सेल्स किती दिला आहे? 3 lakh रुपीज. ओके, मग 3 lakh वरती आपण काय करणार? 5% कमिशन काढणार. आणि ते कोणाला माहिती आहे? मिनलला. त्यानंतर नेट प्रॉफिट अर्न ड्युरिंग द इयर किती आहे? 70,000. आता हा प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी, वाटण्यासाठी रेशो दिला आहे का आपल्याला? कुठे आहे का प्रॉब्लेममध्ये? नाही दिला. मग जर रेशो दिला नसेल तर डीडमध्ये काय सांगितलं असं? रेशो दिला असेल तर रेशोनुसार, रेशो नसेल दिला तर कसं वाटतो आपण? इक्वली. मग जर इथं रेशो दिला नाही आहे तर आपण वाटणार कसं? इक्वली. ओके, तर सर्वात पहिलं तर काय दिलं? तर दोघींचं कॉन्ट्रीब्युशन दिले 2 lakh. त्यानंतर काय दिले? त्यांनी विड्रॉ केलेले मनी दिले. कोमलने 40,000, मिनलने 20,000 फॉर पर्सनल यूज. त्यानंतर काय दिले? इंटरेस्ट ऑन कॅपिटल. किती दिले इंटरेस्ट ऑन कॅपिटल? 15%. इंटरेस्ट ऑन कॅपिटल किती दिलं आहे? 15%. आणि हा इंटरेस्ट आपण कशावर काढतो? कॅपिटलवरती. ओके, तर कसं काढणार आपण? कोमलचं कॅपिटल किती आहे? 2 lakh. वरती दिलं होतं दोघींचं कॅपिटल किती आहे? 2 lakh. तर 2 lakh वरती किती पर्सेंट काढतात आपल्याला? 15%. म्हणून काय करणार आपण? इंटू 15 डिवायडेड बाय 100. ते 2 lakh इंटू 15 डिवायडेड बाय 100. 2 झिरोचं कॅन्सल झाले. मग 2000 इंटू 15 किती होणार? 30,000. ओके, 2 lakh वरती 15% किती होणार? 30,000. आता जसं कोमलचं काढलं तसंच सेम कोणाचं काढणार आपण? मिनलचं काढणार. ओके, मिनलचं कॅपिटल पण किती आहे? 2 lakh. कारण त्याने काय सांगितलं? कॉन्ट्रीब्यूट 2 lakh इच, म्हणजे दोघींनी पण किती इन्व्हेस्ट केले? 2 lakh. तेव्हा दोघींचं पण किती येणार? 30,000. ओके, इंटरेस्ट ऑन कॅपिटल किती येणार? कोमलचं पण 30,000 अँड मिनलचं सुद्धा किती येणार? 30,000. हे काय झालं त्यांचं इंटरेस्ट ऑन कॅपिटल. ओके, त्यानंतर अजून काय दिलं? अँड इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग इज चार्ज किती पर्सेंट? 2%. तर ड्रॉइंग किती आहे? कोमलचं ड्रॉइंग आहे 40,000, मिनलचं ड्रॉइंग आहे 20,000. आणि ड्रॉइंगची डेट दिली आहे का? नाही दिली. मग जर ड्रॉइंगची डेट दिली नसेल तर आपण किती मंथचा काढतो? ओनली 6 मंथचा. मग झालं इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग किती दिलं आहे? 2%. मग पहिलं कोमलचं काढूया. ओके, कोमलचं ड्रॉइंग किती आहे? 40,000. कोमलचं ड्रॉइंग किती आहे? 40,000. 40,000 वरती किती पर्सेंट काढणार आपण? 2 इंटू 2 डिवायडेड बाय 100 आपल्याला दिलं आहे. आणि किती मंथ्स यूज करणार? ओनली 6 मंथचं. कारण डेट दिली आहे का ड्रॉइंगची आपल्याला? नाही.
मग डेट दिली नसेल तर आपण किती मंथचं काढतो, ओनली 6 मंथचं. बघा पहिलं पर्सेंटेज काढून घ्या. 40,000वरती 2% किती होणार, 40,000वरती 2% 400 इंटू 2 800 आणि इंटू 6 डिवाइड बाय 12 म्हणजेच काय करणार आपण, हाफ करणार. मग 800च्या हाफ किती होणार, 400. ओके, तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा. ओके, म्हणजे कोमलचं ड्रॉइंग किती आलं, 400. अँड मिनलचं ड्रॉइंग किती आहे, 20,000. 20,000वरती 2% आणि किती मंथसाठी काढणार, 6 मंथसाठी. ओके, किती येणार 6 मंथसाठी, 20,000वरती 2% किती होतात, 400 आणि 400च्या हाफ किती होणार, 200. मग कोमलचं इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग किती आलं, 400 आणि मिनलचं किती आलं, 200. तर आपण इंटरेस्ट ऑन कॅपिटल आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग काढलं. ओके, त्यानंतर अजून काय सांगितलं होतं आपल्याला, की कोमल इज एंटायटल्ड टू गेट सॅलरी. किती सॅलरी मिळते तिला, 1200 पर मंथ. कोमलला सॅलरी किती मिळते, 1200 पर मंथ. ओके, मग 1200 इंटू काय करणार आपण, 12, कारण इयरमध्ये मंथ किती असतात, 12. मग 1200 इंटू 12 किती होणार, 14,400. किती होणार, 14,400. ही काय झाली कोमलची सॅलरी. त्यानंतर नेक्स्ट काय सांगितलं अजून, की सॅलरी झालं. मिनल इज अलाउड टू गेट कमिशन 5% ऑन नेट सेल्स ड्युरिंग द इयर. नेट सेल्स इज ₹3 लाख. नेट सेल्स किती आहे, 3 लाख आणि त्याच्यावरती कमिशन किती आहे, 5%. तर 3 लाखवरती 5%. कसं काढणार, 3 लाखवरती 5%, 3 लाख 5% म्हणजे काय करणार, इंटू 5 डिवायडेड बाय 12. 100 काय करणार, डिवायडेड बाय 100. 3 लाख इंटू 5 डिवायडेड बाय 100. ओके, 2 झिरो कट झाले. ओके, 3,000 इंटू 5 किती होणार, 15,000. 3,000 इंटू 5 किती होणार, 15,000. ओके, तर कमिशन पण झाली, सॅलरी झालं, कमिशन झालं. ओके, आता त्यानंतर लास्टला काय राहिलं, नेट प्रॉफिट अर्न ड्युरिंग द इयर किती आहे, 70,000. तर त्यांना बिझनेसमध्ये प्रॉफिट किती झालं आहे, 70,000. आणि रेशो दिला आहे का इथे, नाही दिला. मग जर रेशो दिला नसेल तर आपण कसं वाटणार, इक्वली. जर रेशो दिला नसेल तर आपण कसं वाटणार, इक्वली. मग 70,000 जर आपण इक्वल वाटले तर दोघींना किती येणार, 35,000. 35,000. ओके, हा प्रॉब्लेम आपल्याला काय करायचा आहे, दोन्ही मेथडमध्ये सॉल्व करायचा आहे. चला, सर्वात पहिलं फिक्स कॅपिटल मेथड. आपल्या प्रॉब्लेममध्ये ओपनिंग बॅलन्स कुठं दिला होता का, नव्हता दिला. ओपनिंग बॅलन्स येणार का इथं, नाही येणार. ओके, ओपनिंग बॅलन्स दिला नव्हता त्यामुळे ओपनिंग बॅलन्स येणार का, नाही येणार. ओके, पण त्यांनी काय सांगितलं होतं की स्टार्टिंगला त्यांनी काय केलं तर कॉन्ट्रीब्युशन केलं होतं. कॉन्ट्रीब्युशन म्हणजे काय, बिझनेसमध्ये पैसे काय केले ते इन्व्हेस्ट. आणि जर पार्टनरने बिझनेसमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले तर कॅपिटल वाढणार का कमी होणार, का होणार, कॅपिटल इन्क्रीज होणार. त्यामुळे आपण पार्टनर्स कॅपिटलच्या कोणत्या साईडला लिहिणार, क्रेडिट साईडला. किती 2 लाख इच. त्यामुळे बाय कॅश ऑर बँक अकाउंट कोमलला 2 लाख आणि मिनलला 2 लाख. ओके, हे झालं त्यांचं इन्व्हेस्ट केलेले मनी. आता फिक्स कॅपिटलमध्ये काय करतो आपण, कॅपिटल सेपरेट आणि बाकीच्या ज्या कमिशन सॅलरी वगैरे असतात ते कुठे लिहितो आपण, करंट अकाउंटला. ओके, पण इथं करंट अकाउंटचा तुम्हाला ओपनिंग बॅलन्स दिला होता का प्रॉब्लेममध्ये, नव्हता दिला. ओके, मग आपण काय लिहिणार, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन दोघांच्या व्यतिरिक्त डॅश डॅश. बॅलन्स होता का आपल्याकडं, नव्हता. ओके, त्यानंतर सेकंड थिंग काय दिलं ते आपल्याला, इंटरेस्ट ऑन कॅपिटल दिलं होतं. सेकंड थिंग काय दिलं ते आपल्याला, इंटरेस्ट ऑन कॅपिटल. ओके, आणि त्याच्या आधी काय दिलं होतं अजून, ड्रॉइंगसुद्धा दिलं होतं. ओके, आपण त्यांनी कॉन्ट्रीब्यूट किती केलं ते, 2 लाख इच. ते 2 लाख आपण लिहिले वरती कॅपिटल अकाउंटला. त्यानंतर काय सांगितलं, कोमलने विड्रॉ केले 40,000 आणि मिनलने विड्रॉ केले 20,000. ओके, तर हे ड्रॉइंगनी कॅपिटल काय होतं, कमी होतं का वाढतं, काय होतं, ड्रॉइंगनी कॅपिटल कमी होतं. त्यामुळे आपण करंट अकाउंटच्या कोणत्या साईडला लिहिणार, डेबिट साईडला, कारण ड्रॉइंगनी कॅपिटल काय होतं, कमी होतं. त्यामुळे टू ड्रॉइंग 40,000 अँड 20,000. कोमलचं ड्रॉइंग किती आहे, 40,000. मिनलचं ड्रॉइंग किती आहे, 20,000. ओके, त्यानंतर होतं आपलं इंटरेस्ट ऑन कॅपिटल.
तर कॅपिटलवरचा इंटरेस्ट आपण काढलं होतं. कोमलचा इंटरेस्ट किती आला होता 30,000 आणि मिनलचा किती आला होता 30,000. कारण त्यांचं कॅपिटल किती होतं 2 लाख आणि त्याच्यावरती इंटरेस्ट किती होता 15%. ओके, त्यामुळे काय करणार आपण इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आता कॅपिटलवरती इंटरेस्ट मिळाला तर पार्टनरचं कॅपिटल वाढतं का कमी होतं? काय होतं कॅपिटल वाढतं. त्यामुळे आपण करंट अकाउंटच्या कोणत्या साईडला लिहिणार क्रेडिट साईडला. कोणत्या साईडला लिहिणार क्रेडिट बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. किती आलं 30,000. इंटरेस्ट ऑन कॅपिटल किती आलं 30,000 अँड 30,000. ओके, त्यानंतर नेक्स्ट काय होतं इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. पुढची स्टेप काय होती इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. तर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग किती सांगितलं होतं आपल्याला 2% आणि ड्रॉइंग किती होतं 40,000 अँड 20,000. आपण इथं काढलं होतं इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. कोमलचं किती आलं होतं 400 आणि मिनलचं किती आलं होतं 200. तर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगनी कॅपिटल वाढणार का कमी होणार? का होणार इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगनी कॅपिटल कमी होईल का वाढेल? का होणार कमी होणार. त्यामुळे ते कुठे येणार डेबिट साईडला. ओके, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. कोमलचं किती आलं होतं 400 आणि मिनलचं किती आलं होतं 200. ओके, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग झालं. त्यानंतर काय होतं सॅलरी होती. सॅलरीने पार्टनरचं कॅपिटल वाढतं का कमी होतं? वाढतं. आणि सॅलरी कोणाला मिळाली होती कोमलला. मग आपण सॅलरी कुठं लिहिणार करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि कोणाच्या अकाउंटला लिहिणार कोमलच्या. किती सॅलरी होती 1,200 रुपये पर मंथ. मग त्याला इंटू 12 केला किती आन्सर आला तर आपला 14,400. ओके, आणि त्यानंतर नेक्स्ट काय होतं कमिशन. कमिशन कोणाला मिळते मिनलला मिळते. कितीवरती 3 लाखवरती. किती पर्सेंट 5%. मग 3 लाखवरती 5% आपण काढलं होतं आणि कमिशनने सुद्धा कॅपिटल का होणार इन्क्रीज. त्यामुळे ते कुठे येणार करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला. कुठे येणार करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला. त्यानंतर अजून एक गोष्ट काय होती प्रॉब्लेममध्ये आपल्याला काय दिला होता प्रॉफिट दिला होता. पण प्रॉफिट शेअर करण्यासाठी रेशो दिला होता का नव्हता दिला. मग जर रेशो दिला नसेल तर आपण प्रॉफिट कसा वाटतो इक्वली. कसा डिस्ट्रीब्यूट करतो इक्वली. आणि जर आपण पार्टनर्सला प्रॉफिट वाटला तर त्याचं कॅपिटल वाढणार का कमी होणार? काय होणार वाढणार. त्यामुळे करंट अकाउंटच्या कोणत्या साईडला येणार क्रेडिट साईडला. ओके, मग बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 35,000. ओके, पुट केलं आपण सगळं. आता लास्टला काय करतो आपण टोटल. पहिलं कोणतं अकाउंट क्लोज करणार पार्टनर्स कॅपिटल. बघा पार्टनर्स कॅपिटलची कोणती साईड मोठी आहे. ओके, मिनल अँड कोमल दोघांच्या पण कोणती साईड मोठी आहे क्रेडिट साईड मोठी. मग या क्रेडिटची टोटल. ओके, दोघांचं सेम आहे. तीच टोटल कुठे येणार डेबिट साईडला. ओके, 2 लाख आणि 2 लाखमधून वरती तर मायनस करायला काहीच नाही आहे. मग बॅलन्स काय उरणार 2 लाख. आणि हा ओपनिंग बॅलन्स आहे का क्लोजिंग बॅलन्स आहे क्लोजिंग बॅलन्स. त्यालाच काय म्हणतो आपण टू बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि हाच बॅलन्स पुढच्या वर्षीचा काय होणार ओपनिंग बॅलन्स. ओपनिंग बॅलन्सला काय लिहितो बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. ओके, काय येणार बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. किती 2 लाख. फिक्स कॅपिटलचं झालं टॅली. आता काय करणार आपण पार्टनर्स करंट अकाउंट टॅली करणार. आता कोमलची कोणती साईड मोठी आहे बघा डेबिट मोठी आहे का क्रेडिट मोठी आहे? कोणती मोठी दिसती क्रेडिट. मग या क्रेडिटची टोटल किती होती 79,400. ती सेम टोटल कुठे लिहिणार आपण डेबिट साईडला. ओके, आणि 79,400मधून वरचे 40,400 काय करणार मायनस. काय आन्सर येणार 39,000. ओके, कॅल्क्युलेट करून बघा. त्यानंतर कोमलचं केलं तसंच मिनलचं. कोणती साईड मोठी मिनलची क्रेडिट. घ्या टोटल तीच कुठं लिहिणार डेबिट साईडला. ओके, आणि 80,000मधून 20,200 काय केले आपण मायनस केले. तर आन्सर काय येणार 59,800. ओके, आणि हा ओपनिंग बॅलन्स झाला का क्लोजिंग बॅलन्स झाला क्लोजिंग. तर त्याला नाव का देतो आपण टू बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि हाच कॅरीड डाऊन बॅलन्स पुढच्या वर्षीचा काय होतो ओपनिंग बॅलन्स. मग ओपनिंग बॅलन्सचं नाव का देतो बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. ओके, कोमलचा किती ओपनिंग 39,000 अँड मिनलचा 59,800. ओके, हे झालं कोणत्या मेथड्समध्ये फिक्स कॅपिटल मेथडमध्ये. तर कॅपिटल कसं राहतं फिक्स राहतं आणि अदर थिंग्स कुठं दिसतात पार्टनर्सच्या करंट अकाउंटमध्ये. आता हे सगळं आपल्याला कुठं टाकायचं आहे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये. फक्त इथं काय करायचं असतं की जे आपण वेगवेगळं केलं तेच काय करायचं एकत्र करायचं. ओपनिंग बॅलन्स दिला होता का आपल्याला नव्हतं दिला. त्यामुळे आपण काय काय देणार डॅश
बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन दिलेला होता का नव्हता. पण त्यानंतर काय दिलं होतं पार्टनरचं कॉन्ट्रीब्युशन दिलं होतं. ओके 2 लाख 2 लाख. ओके मग काय येणार बाय कॅश और बँक अकाउंट कोमलला 2 लाख मिनलला 2 लाख कारण दोघांनी कॉन्ट्रीब्यूट किती केलं 2 लाख 2 लाख. त्यानंतर काय दिलं होतं आपल्याला प्रॉब्लेममध्ये ड्रॉइंग दिलं होतं. ओके कोमलचं 40,000 अँड मिनलचं 20,000. ड्रॉइंगनी कॅपिटल काय होतं कमी होतं त्यामुळे आपण कोणत्या साईडला लिहिणार डेबिट साईडला. ओके किती येणार टू ड्रॉइंग 40,000 अँड 20,000. त्यानंतर आपण काय कॅल्क्युलेट केलं तर इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आता इंटरेस्ट ऑन कॅपिटल कुठं दिसतं पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला कारण कॅपिटल काय होतं त्यांनी इन्क्रीज होतं. मग किती येणार ते 30,000 आपण मग अशी कॅल्क्युलेट केलं होतं. तसं इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग कॅपिटल झालं त्याचप्रमाणे काय होतं इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगनी कॅपिटल काय होतं कमी होतं त्यामुळे ते कोणत्या साईडला येणार डेबिट साईडला 400 आणि 200. ओके त्यानंतर नेक्स्ट काय होतं की पार्टनरला काय मिळत होती सॅलरी कुणाला मिळत होती कोमलला. सॅलरी किती होती 1200 पर मंथ तर इयरला किती होतात 14,400. आणि मिनलला काय मिळत होतं कमिशन मिळत होती किती कमिशन मिळत होती 3 लाखवरती 5%. मग किती होणार ते 15,000. ओके इथपर्यंत कळलं. जे आपण वरती केलं तर तेच आपण खाली लिहिले. त्यानंतर लास्टला काय राहिला आता प्रॉफिट किती झालं होता 70,000. पण रेशो दिला होता का नव्हता दिला. मग आपण कसं वाटणार इक्वली. मग 70,000 जर इक्वल वाटले तर प्रत्येकाला किती मिळणार 35,000. ओके आता लास्टला काय करणार टॅली सेम टॅली करणार. कोमलची कोणती साईड मोठी आहे डेबिट मोठी आहे का क्रेडिट मोठी आहे कोणती मोठी आहे क्रेडिट. घ्या क्रेडिटची टोटल 30 टोटल कुठं लिहिणार डेबिट साईडला. आणि 2,79,400 मधून वरचे काय करणार मायनस किती आन्सर येणार 2,39,000. आणि सेम मिनलची कोणती साईड मोठी आहे क्रेडिट साईड मोठी आहे 30 टोटल कुठं लिहिणार डेबिट साईडला. ओके 2,80,000 मधून वरचे मायनस केले ते किती उरतील 2,59,800. आणि हाच कोणता बॅलन्स झाला आपला क्लोजिंग बॅलन्स त्यामुळे तो बॅलन्स कॅरी डाऊन. आणि हाच बॅलन्स पुढच्या वर्षीला काय होणार ओपनिंग बॅलन्स. ओके